नदीला महापूर येतो आणि महापूर आल्यामुळं गावामध्ये पाणी शिरतं नदीचं. मग प्रशासनाचे लोक येतात त्या नदीच्या पाण्यामुळं लोकांचं विस्थापन करण्यासाठी. तहसीलदार येतात जीप गाडी घेऊन आणि ते सांगायला लागतात सगळ्यांना, बाबा चला पाणी गावात शिरणार आहे, पूर आलेला आहे. सगळे लोक निघून जातात, परंतु एक व्यक्ती असतो की जाऊन तो, माझ्या देवावर प्रचंड श्रद्धा आहे, मी दरवर्षी सत्यनारायण करतो, सकाळ दुपार संध्याकाळ देवाची पूजा करतो, भजनं कीर्तनं वेळेवर जाऊन अटेंड करतो, मला काही होणार नाही, देवावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो तहसीलदार जीप घेऊन आलेला असतो, तो निघून जातो बिचारा. गावामध्ये पाणी शिरतं, त्याच्या घरामध्ये पाणी शिरतं. पहिल्या मजल्यावर तो जाऊन वाट पाहतो की आता पाऊस कमी होईल, पुराचं पाणी कमी होईल, पण पाणी कमी होत नसते. पण त्याला ते एक होडी त्याच्या दिशेने येताना दिसते. त्या होडीमध्ये काही लष्कराचे जवान असतात. ते जवान खुणावत असतात की बाबा तुला न्यायला आम्ही आलेलो आहे, तू या होडीमध्ये ये. तो गॅलरीमधनं म्हणतो काय नाही, माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, त्याचं पूजा अर्चा भजन कीर्तन सगळं मी करतो, मला काही होणार नाही. ते होडीतले लष्कराचे जवान बिचारे निघून जातात. पाणी अजून वाढतं, छपरापर्यंत येतं. आपल्या जवळचा पैसा अडका सोनं नाणं घेऊन तो छपरावर वाट पाहत बसतो. आकाशाकडे नजर असते, पाऊस कमी होईल, मग कमी होईल. तेवढं त्याला एक हेलिकॉप्टर गिरट्या घालताना दिसतं. हेलिकॉप्टरमधला पायलट एक शिडी त्यानं खाली सोडलेली असते आणि त्याला खुणावत असतो, अरे या शिडीवर चढून वरती ये, तुला पावसाचं पाणी वाढणार आहे. तो माझा देवावर प्रचंड विश्वास आहे, मी भजन अर्जन कीर्तन अर्चन सगळं करतो, मला काही होणार नाही. तोही बिचारा निघून जातो. पाणी वाढतं, त्या छपराच्या वर्ण त्याच्या डोक्याच्या वर्ण जातो, तो पाण्यात वाहून जातो, बुडतो, मरतो आणि थेट परमेश्वरासमोर जाऊन उभा राहतो आणि देवाला शिव्या घालायला लागतो, अरे परमेश्वरा, तुझ्या आयुष्यभर मी पूजा अर्चा केली, कीर्तनं भजनं केली, सत्यनारायण केलं, सगळं केलं, तू कुठं होतास, का आला नाहीस मला वाचवायला? तर परमेश्वर शांतपणे उत्तर देतात, अरे ती जीप गाडी, ती होडी, ते हेलिकॉप्टर घेऊन मीच आलेलो होतो, तू मला ओळखलं नाहीस, हा तुझा प्रॉब्लेम आहे, माझा प्रॉब्लेम कसा?